मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री पवित्र गणेश पुराण। आतापर्यंत आपले बरेच काही गणेश पुराण अर्धे ऐकले गेले, बऱ्याच काही गावाहून तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये भुशंडी ऋषीचे चरित्र ऐकले, तर तुम्हाला लक्षातच असेल की एक चोर, एक धीवर, त्याला काही गणपती बाप्पाची पूजा अर्चना काही माहिती नव्हती, पण तो ठेच लागून खाली पडला तर त्याची नजर गणेश तीर्थावर गेली। गणेश तीर्थात त्याने खूप काही चोरी केलेली होती, तर तो खूप थकलेला होता। परिश्रमाचा म्हणजे परिश्रम करून थकल्यामुळे त्याला असं वाटलं की आपण या नदीमध्ये स्नान करून घ्यावे, म्हणजे आपले परिश्रम जो थकवा आहे तर तो दूर होईल। पण त्याला माहिती नव्हतं की हे गणेश तीर्थाचं एक सरोवर आहे, तर गणेश तीर्थामध्ये त्याने स्नान करून त्या सरोवरामध्ये स्नान केले आणि स्नान करून निघाल्यानंतर त्याला मृदुंगल ऋषी म्हणजे भुशंडी ऋषी जे होते तर ते गजाननाचा जप करत होते सरोवराजवळ। तर त्याने मंत्रघोष गजाननाचा ऐकला। त्यानंतर त्याने भुशंडी ऋषीनी ज्यावेळेस त्याने धीवराने त्यांच्यावर एक तलवार मारायला केली, पण ती तलवार त्यांची उगारलेली खाली पडून गेली। त्यावर ते ऋषी म्हणाले की तू हे तलवार खाली का ठेवली? त्यावर त्यांनी सांगितले की मी ठेवली नाही, ही आपोआप गळून गेली। तर त्यांनी सांगितले की तू आता एक मंत्र जप कर की ज्याच्याने तुला चांगले सर्व काही पुण्य मिळेल, तर पण ह्याच अरण्यामध्ये राहा, मी जोपर्यंत येत नाही। तर त्यांनी एक काठी, भुशंडी ऋषी हे काठी टेचून गेले आणि गजाननाय नमः या मंत्राचा, श्री गणेशाय नमः या मंत्राचा, भुशंडी ऋषीने गजाननाय नमः या मंत्राचा त्या धीवराला, त्या चोराला तो मंत्र दिला आणि त्याने अहोरात्री रात्रंदिवस 1000 वर्षपर्यंत त्याने गजाननाय नमः या मंत्राचा जप केला। त्या काठीला हिरवीगार पानं येऊन गेली आणि त्याच्या अंगावर वारुळे आली, पण त्याचा गजाननाय नमः या मंत्राचा जप सतत चालू होता। त्या अरण्यामध्ये भुशंडी ऋषी आले, त्यांना आठवण आली की आपण या चोराला, या धीवराला मंत्र देऊन गेलेले होते, तर हा जप करत आहे का? तर खरोखर तिथं आवाज येत होता, वारुळ चढलेले होते। तर ऋषींनी त्यांच्या कमंडलामधून पाणी घेतले आणि त्या वारुळावर टाकले, वारुळ बाजूला केले, तर त्याच्या दोघी भुवयांमधून गणपती बाप्पाचं एक रूप निघाले। तर असे हे रूप आणि चरित्र तेथे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऐकवले की भुशंडी ऋषीचे चरित्र काय होते। तर ते नामल क्षेत्र पूजनीय स्थान म्हणून, भुशंडी ऋषीचं एक पूजनीय स्थान म्हणून तेथे त्या धीवराला गणपती बाप्पाने दर्शन दिले आणि साक्षात त्याच्या भुवयांमधून गजानन विराजमान झाले, म्हणून त्यांना भुशंडी ऋषींनी एक नाव दिले की आजपासून तुझ्या इथे जो कोणी दर्शनाला येईल या गणेश तीर्थामध्ये, तर त्याला गणेश तीर्थाचे तर पुण्य लागेलच, पण त्याच्या पूर्ण परिवाराला सुख, समृद्धी, शांती, पैसा, सर्व काही बरकती, आणि ज्या घरामध्ये गजाननाय नमः या मंत्राचा जप होईल तर तेथे कोणत्याच गोष्टीची कमी होणार नाही आणि जो कोणी तुझ्या या दर्शनाला येईल त्याला पुनर्जन्म पण मिळणार नाही। तर अशी ही कथा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितली। तर आता आपण आज संकष्टी चतुर्थी व्रताचा महिमा ऐकूया। संकष्टी चतुर्थीचा प्रभाव कसा आहे, तर या सर्व कथा कोणत्या कथा आहेत तुम्हाला लक्षात आलं असेल, तर हे हिमालयाने पार्वती माताला सांगितले की गजाननाच्या कथा काय काय आहेत, काय किती मूर्तींचे पूजन करावे, कसे पूजन करावे, काय आहे, तर हे सर्व हिमालय पार्वती मातेला सांगत आहे। आणि त्याच्या अगोदर तुमच्या लक्षात आलेलंच असेल की सोमकांताला स्टार्टिंगमध्येच पहिला व्हिडिओ आहे, तर सोमकांताला कुष्ठरोग झालेला होता, तर सर्व काही गणेश पुराण हे कोणाला श्रवण होत आहे? सोमकांत राजाला त्याचा कुष्ठरोग नाहीसा होण्यासाठी। तर गणेश पुराण त्याने कधी ऐकलं नव्हतं, तो खूप महापापी होता, तर त्याला अगोदर पुण्य भोगायचे की पाप भोगायचे असं विचारलं होतं आश्रमामध्ये, तर त्याला पुण्य भोगायचं होतं, तर राजाचा जन्म आला। तर असं हे तुमच्या लक्षात आलंच असेल की हे संपूर्ण पुराण सोमकांत राजाला श्रवण होत आहे आणि सोमकांत राजाला गणेश पुराणामध्ये या हिमालयाने या कथा आलेल्या आहेत। तर हिमालयाने बी शंकराच्या भेटीसाठी कोणते व्रत करावे हे पार्वती माताला सांगितलेले आहे। तर असे या कथा संपूर्ण या गणेश पुराणामध्ये चालू आहे। तर हे गणेश पुराणामध्ये आता हिमालय पार्वती माताला सांगत आहे की संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा महिमा काय आहे आणि प्रभाव काय आहे ते आता आपण ऐकणार आहोत। मला अशी आशा आहे की तुम्हाला या कथा व्यवस्थित समजत असतील, व्यवस्थित श्रवण करा, शांतीने श्रवण करा, स्वयंपाक बनवता बनवता श्रवण करा, या जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल व्यवस्थित आरामाने श्रवण करा। 18 पुराणांमध्ये
सर्वात श्रेष्ठ असे गणेश पुराण आहे की हे कधी आपल्याला कुठे व्यवस्थित ऐकायला मिळणार नाही. या गणेश पुराणाने आपल्या सर्व पापांचा तर नाशच होईल, पण त्याशिवाय आपल्या मुलांची प्रतीची दीर्घायुष्य वाढेल, प्रगती होईल आणि कोणत्याही गोष्टीची पिढी कधी कमतरता भासणार नाही. आपल्या पिढीमध्ये कधी मुका, अंधा, बैरा आणि ह्या पिढीमध्ये पुढच्या पिढीमध्ये कधी कोणी जन्माला येणार नाही. आणि आपल्या पुढच्या पिढीमध्ये गणपती बाप्पाला असा आशीर्वाद मागायचा की आमच्या पिढीमध्ये आमच्या मुलांना खूप तुझ्यासारखा हुशार, बुद्धिमानी असे मुलं जन्माला येवत आणि त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी न राहावं. तुझ्या आशीर्वादाने आमचं मागणं हेच आहे तुझ्या चरणी की आमच्या मुलांना खूप काही प्रगती, मान, प्रतिष्ठा वाढू देव, पतीला दीर्घायुष्य लाभो आणि जी शरीर संपत्ती आहे तर या शरीर संपत्तीमधून ज्या काही वेदना होत आहेत तर त्या संपूर्ण दूर हो आणि शरीर संपत्ती अगदी व्यवस्थित राहावं आणि कधीच कोणत्याही जन्मात तुझं आम्हाला विस्मरण होऊ नये असे तू आम्हाला आशीर्वाद दे. तर आता आपण संकष्टी चतुर्थीला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. संकष्टी चतुर्थी व्रताचा महिमा. शूरसेनाने इंद्राला विचारले, इंद्रदेवा तुम्ही हे विमान वर कसं नेणार, त्यासाठी तुम्हाला मी काय मदत करू. हे ऐकून इंद्र म्हणाला, हे राजा, तुझ्या राज्यातील एक जरी ब्राह्मण संकष्टी चतुर्थीचे व्रत करीत असेल आणि तो जर त्यांच्या एका वर्षाच्या व्रताचे पुण्य द्यायला तयार असेल तर हे विमान वर उडू शकेल. त्यावर शूरसेन इंद्राला म्हणाला, संकष्टी व्रताचे देवता कोण, या व्रताचे दान कसे करायचे ते मला आता सांगा. इंद्र म्हणाला, इंद्राचं जे विमान होतं तर ते खाली आलेलं होतं. तर आता इंद्र म्हणत आहे की आता राजा तुझ्या दरबारामध्ये जर कोणी संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असेल तर त्याचं पुण्य आम्हाला दे, म्हणजे माझं विमान वर जाईल. तर हे भुषंडी ऋषींच्या दर्शनाला इंद्रदेवता खाली आले. इंद्रदेवताला का खाली आले ही संपूर्ण राजाला कथा सांगितली आणि राजाने विचारले की तू भुषंडी ऋषीच्या दर्शनाला गेलेला होता तर काय कथा होती. तर संपूर्ण कथा इंद्राने राजाला सांगितली. आता ते विमान खाली आलेले आहे तर ते कसं वर जाईल. तर कोणीतरी तुझ्या राज्यामध्ये संकष्टी चतुर्थीचं नुसतं व्रत सुद्धा करत असेल, त्याचं जर तो पुण्य मला द्यायला तयार असेल तर माझं विमान वरती जाईल. तर संकष्टी चतुर्थीचा महिमा आणि त्याचे दान आणि व्रत कसे करायचे ते मला सांगा, असे शूरसेन राजाने इंद्राला विचारले. इंद्र म्हणाला, हे राजन, कृतवीर्य राजा व नारद मुनी यांच्यात या व्रता महात्मा संबंधी जो संवाद झाला होता आता मी तो तुला सांगतो. कृतवीर्य जो राजा होता आणि नारद मुनी दोघांचं जे भाषण होतं तर मी ते तुला सांगतो की संकष्टी चतुर्थीचा महिमा काय आहे आणि विमान कसं वर जाईल आणि कसे पुण्य द्यायचे. पूर्वी कृतवर्य नावाचा महापराक्रमी, सदाचार संपन्न आणि धर्मपरायण असा एक राजा या पृथ्वीवर राज्य करीत होता. त्याच्या राणीचे नाव होते सुगंधा. त्याच्याकडे खूप संपत्ती होती, सुखात लोळत होता. तो राजा एवढे असूनही पोटी पुत्र नसल्याने खूप दुःखी होता. शेवटी त्याने आपल्या प्रधानांकडे सर्व राज्य सोपून त्याला न्यायाने राज्यकारभार व प्रजेचे पालन करण्यास सांगितले आणि कृतवर्य व त्याची पत्नी दोघंही जंगलात तप करण्यासाठी निघून गेले. वनात झाडांची गळलेली पाने व हवा खाऊन ते अतिशय क्रुश झाले. त्या दोघांची ही अवस्था बघून नारद पितृलोकात कृतवर्य राजाच्या पित्याची भेट घेण्यास गेले आणि त्यांना भेटून नारद म्हणाले, तुझा मुलगा व सून पुत्रप्राप्तीसाठी झिजून गेले आहेत. आज मरतील की उद्या मरतील अशी त्यांची अवस्था झाली आहे, पण त्यांना मुलगा झाल्यावर मात्र त्यांचा जीव वाचणार आहे. इतके सांगून नारद पितृलोकातून परत जात असताना भुषंडी ऋषींची माता पिता आणि इतर परिवार नरकात अत्यंत असह्य अशा यमयातना भोगीत आहेत. त्यांना असे दिसले. त्यांनी भुषंडीकडे येऊन त्यांना त्यांच्या आई वडिलांचा वर्तमान सांगितला. हे ऐकून भुषंडीस खूप वाईट वाटले. क्षणभर ते डोळे मिटून विचार करीत बसला. त्याने डोळे उघडले. उदक घेऊन संकष्टी चतुर्थीच्या पुण्याचे एक दिवसाचे, फक्त संकष्टी चतुर्थीच्या एकच दिवसाचे पुण्यचे फळ देण्याचा संकल्प केला. उदक श्री गणेशाच्या हातावर सोडले व प्रार्थना केली, हे देवा, हे गणेशा, मी तुझे संकष्टी व्रत मोठ्या निष्ठेने व्रत केले होते, त्याचे फळ मला द्यायचेच असेल
तर माझ्या मातापित्र्यांचा कुंभी पाकामध्ये असलेल्या भुषंडीच्या पूर्वजांचा उद्धार करा. आपला संकल्प बोलून भुषंडीने श्री गणेशाच्या हातावर जलप्रोक्षण केले. मात्र भुषंडीचे सर्व पूर्वजांचा उद्धार होऊन स्वर्गलोकी गेले. यावर इंद्र शूरसेनाला म्हणाला, एका दिवसाच्या संकष्टी चतुर्थीचे व्रताचे हे फल आहे. ज्याने अजन्म खूप दिवसापासून, खूप वर्षापासून, जर खूप महिन्यांपासून संकष्टी चतुर्थीचे व्रत केले आहे तर त्याच्याजवळ किती पुण्य जमा असेल. तर अशी संकष्टी चतुर्थी खूप महान व्रत आहे. साक्षात गणपती बाप्पाचा त्या व्यक्तीवर आशीर्वाद राहतो. ज्या घरामध्ये जो व्यक्ती आजारी आहे, काही संकट आले, मुलांच्या इच्छा पूर्ण होत नसणार, हातामध्ये पाणी घ्यायचं आणि संकल्प करायचा, आपलं नाव, आपलं गोत्र आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्हाला जे कार्य पूर्ण करायचं आहे त्याच्यासाठी ते पाणी गणपती बाप्पाला सांगून हातात सोडून 3 वेळा संकल्प करायचा आणि 3 वेळा ते पाणी सोडावे. म्हणजे त्या व्यक्तीसाठी ते कार्य पूर्ण होईल. जो घरामध्ये संकष्टी चतुर्थी व्रत करत असेल, नोकरी लागत नाही आहे मुलाला, लग्न होत नाही आहे मुलांना, कोणी व्यक्ती आजारी आहे, प्रमोशन होत नाही आहे, काही व्यापारामध्ये लाभ होत नाही आहे, मंगळती चतुर्थी, मंगळती याने मंगळवारी येणारी चतुर्थी पण खूप महत्त्वाची असते. दर महिन्याच्या चतुर्थीला 12 महिनेपर्यंत चतुर्थी येते. जर आपण 12 महिने म्हणजेच प्रत्येक महिन्याची चतुर्थी व्रत करत नाही आहे, पण 4-4 महिन्यातून जर 3 चतुर्थी जर आपण करत आहे तरी पण आपल्याला 12 चतुर्थी केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते. तर दर मंगळवारी येणारी या दर महिन्याची चतुर्थी जी येते तर तुम्ही गणपती बाप्पाला एक शमीचं पान, जास्वंदाचं फूल, दुर्वा, तीळ, शमीपत्रे असे घेऊन गणपती बाप्पाला प्रार्थना करावी, अर्पण करावी. आणि हे गणपती बाप्पा, तुम्हाला काय माहिती, प्रत्येक घरोघरामध्ये अनेक इच्छा काहीतरी राहतात, ज्याच्या त्याच्या इच्छा राहतात. जसे मी शालिनी प्रवीण लोहार, गोत्र वशिष्ठ, हातात पाणी घेऊन संकल्प करते, हे गणराया, हे गौरीपुत्रा, तू आतापर्यंत तर मला खूप 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 दिलं, जे जे मी मागितलं ते दिलं. की माझ्या मुलीचं मागच्या वर्षी तुला प्रार्थना केली होती की MDSमध्ये सर्जनसाठी नंबर लागू दे, तर तू खूप चांगली कॉलेज निवडून दिली MDS सर्जनसाठी. आता हे गणपती बाप्पा, जशी माझ्या मुलीची लाईन लावली तशी तू आता माझ्या आयुष्यासाठी चांगली पाण्याजवळ जागा बघून हॉटेलसाठी लाईन लावून दे. चांगलं खूप माझ्या आयुष्य खूप खूप भंडार भरलेला राहो, करोडो लोकांना अन्नदान जलदान करो, अशी तू त्याला शक्ती दे माझ्या मुलाला. तर मी आज हे संकष्टी चतुर्थी व्रत केले आहे, तर हे व्रत चे पुण्य मी माझ्या मुलासाठी पुण्य तुला देत आहे. तर ते पुण्य माझ्या आयुषला, आयुष प्रवीण लोहार गोत्र वशिष्ठ याला हे पुण्य लागो, हीच माझी तुझ्याजवळ प्रार्थना आहे. तर तू माझ्या आयुष्यासाठी ही कार्य पूर्ण कर. आणि हे तांदूळ मी तुझ्याजवळ ठेवत आहे, तर हे थोडेसे तांदूळ याच्यासाठी की तू प्रत्येक कार्यामध्ये यश देणारे, विघ्नहर्ता, संकटनाशक करणारे आहे आणि प्रत्येक कार्यात निपुण आहे. 14 विद्या आणि 64 कला तुला अवगत आहेत. तर तू माझे हे कार्य माझ्या आयुष्यासाठी येणाऱ्या पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत पूर्ण कर, अशी माझी इच्छा आहे. तुझी तर मी श्रद्धेने, विश्वासाने खूप सेवा करते, तरी पण तू माझ्या या कार्याला, माझ्या आयुष्याच्या या कार्याला, माझ्या मिस्टरांच्या या कार्याला यश देव. माझी मुलगी खूप मोठी विश्वाची डॉक्टरीन हो आणि हे ब्रह्मांडाची पुरी शक्ती जेवढी आहे, शिव आणि शक्तीची जेवढी शक्ती आहे तेवढी माझ्या अक्षूला एवढी शक्ती दे, खूप बुद्धी ज्ञानाची प्राप्ती दे आणि तिचे सर्व कार्य पूर्ण कर. गरिबांची सेवा करो, दानधर्म करो, अशी तिला बुद्धी दे. तर गणपती बाप्पा, माझ्या या संकष्टी चतुर्थीचे मी तुला पुण्य देत आहे. तर तुम्ही तुमच्या या प्रकारे तुम्हाला काय बोलायचं आहे, तुम्ही या प्रकारे आपल्या मुलांसाठी, शेजाऱ्यासाठी, पाजाऱ्यासाठी, नातेवाईकांसाठी, कोणासाठी पण आपण आपल्या संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे पुण्य देऊ शकता. या प्रकारे प्रार्थना करायची आणि मग त्यानंतर ते हातातलं पाणी खाली प्लेटमध्ये 3 वेळा सोडून द्यायचे. दिवा, अगरबत्ती, गूळ आणि घी, तूप, नैवेद्य, लाडू, मोदक, खारगा यथाशक्ती जे नैवेद्य असेल ते अर्पण करावे. आपला आत्मा केव्हाही निर्मळ पवित्र पाहिजे, दुसऱ्यांच्या भावना समजणारे पाहिजे, असे जलप्रोक्षण करावे. मग भुषुंडीचे सर्व पूर्वजांचा उद्धार होऊन स्वर्गलोकी गेले. यावर इंद्र शूरसेनाला म्हणाला, एका दिवसाच्याच संकष्टी चतुर्थीचे एवढे महत्त्व आहे, तर हा जन्म जो संकष्टी चतुर्थी व्रत करतो त्याचे तर खूप काही महत्त्व आहे. इंद्र पुढे म्हणाला, शूरसेना,
अरण्यात एक पूर्वजन्माची एक कथा आहे, तर मी तुला एक कथा सांगतो. शूरसेना अरण्यात कृतिवर्य राजा व त्याची पत्नी कुश होऊन मरण्याच्या वाटेला लागले आहेत. त्याची कथा पुढे अशी: नारदाने कृतवर्याच्या पिताला त्याच्या मुलीची व सुनेची हकीकत सांगितल्यानंतर कृतवीर्याचा पिता ब्रह्मदेवाकडे गेला. त्याने ब्रह्मदेवाला विचारले की माझा मुलगा एवढा ईश्वर भक्त असून त्याला संतान प्राप्ती का नाही? त्यावर ब्रह्मदेव म्हणाला, तुझा पुत्र हा पूर्वजन्मी एक अत्तेज होता. त्याचे नाव साम असे होते. एकदा त्याने द्रव्याच्या लोभाने वाट सोरूंना लुटून मारले. त्याच्या जवळची जी संपत्ती घेऊन त्यांची प्रेते एका गुहामध्ये लपून ठेवली. त्याच दिवशी माघ कृष्ण चतुर्थी होती व सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्या या कृत्याने त्याला उपास घडला होता. तो चंद्रोदयाच्या वेळी घरी आला. आपल्या मुलाला गणेशाला तो हाका मारू लागला. गणेशा 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 अशी 3 वेळा त्याने हाका मारल्या. गणेश आला. मग दोघांनीही चंद्रदर्शन घेऊन भोजन केले. तेव्हा त्याला न कळत चतुर्थीचा उपवास त्याला घडून गेला व पुण्यप्राप्ती झाली. त्याच पुण्याईने त्याला आता स्वर्ग मिळाला. ज्यावेळी त्याची पुण्याई संपली, जोपर्यंत आपल्याजवळ आपली पुण्याई असते तोपर्यंत आपलं सर्व काही चांगले असते. म्हणून हमेशा पुण्य कर्म करत राहा. कोणाशीही चांगलं वागत राहायचं. दारी जो कोणी येईल वाटेला त्याला काही उनदुन न बोलता भुकेल्याची भूक, तहानेल्याची तहान जाणावी, म्हणजे हे कर्म सर्वात मोठे कर्म बनतो. दान धर्म गरिबांना करावा. कोणालाही पोटभर जेवून घालावे. पोटभर जेवण घातल्याने जे पुण्य आपल्याला मिळते ते अगणित माप मिळते. तर त्याचे हे पुण्य असे होते की जोपर्यंत त्याने संकष्टी चतुर्थीचे उपवास केले, गणेशाच्या नावाचा जप केला, तोपर्यंत त्याची पुण्य प्राप्ती होत राहिली. पण ज्यावेळेस त्याचे पुण्य संपले, त्यावेळेस मग त्याची पुण्य संपले तेव्हा तो त्याचा पुत्र म्हणजेच कृतवर्य राजकुलात जन्माला आला. परंतु त्यांनी पूर्वी ब्रह्महत्या खूप केली असल्याने त्याला पुत्र संतान नाही. त्याने जर संकष्टी चतुर्थी व्रताचे पालन केले तर त्याला पूर्वजन्माच्या पापांचा नाश होईल. जो चतुर्थी व्रत करतो त्याच्या पूर्वजन्मांचा पापांचा नाश होतो आणि त्याला पुत्रप्राप्ती होते. ज्याला संतान नाही त्याने संकष्टी चतुर्थी व्रत करावे, संकल्प घेऊन बाप्पाचा आशीर्वाद मागावा, म्हणजे संतान प्राप्ती होते. आणि ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा सतत जप करत राहायचा. ज्या घरामध्ये श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप सुरू राहतो त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी होत नाही. तर अशा प्रकारे संकष्टी चतुर्थी व्रताचे जर त्याने पालन केले तर त्याचा पूर्वजन्माचा पापांचा नाश होईल आणि त्याला पुत्रप्राप्ती होईल. पण ज्यावेळी वद्य चतुर्थी म्हणजेच मंगळवारी येणारी चतुर्थी सर्वात महत्त्वाची राहते. तर ज्या दिवशी मंगळवारी चतुर्थी येईल त्या दिवशी शुभमुहूर्त पाहून व्रतास आरंभ करावा. दंतधावन करावे, स्वच्छ दात घासावे, स्वच्छ आंघोळ करावी, 21 वेळा स्नान करावे. 21 वेळा स्नान झाल्यानंतर श्री गणेशाच्या मंत्राचा श्री गणेशाय नमः गजाननाय नमः या मंत्राचा जप करावा. मौन त्या दिवशी धारण करावे. जास्त कोणाशी बोलू नये. कोणाचे मन दुखेल याची काळजी घ्यावी. मोठ्यांचा अपमान कधी करू नये आणि कोणाला ठेच पोचेल असे कधी वागू नये. जर आपण कोणाशी उनदुन बोलले, ठेच पोचवली तर आपले चतुर्थी व्रत केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती आपल्याला होत नाही. चुगली, निंदा, नासलती चतुर्थीच्या दिवशी करावी नाही. चतुर्थीच्या दिवशी काय, रोज पण निंदा नासलती करावी नाही. जेवढी पूजा केली, खूप 2 घंटेपर्यंत खूप पूजा केली आणि 10 मिनटं कोणाची निंदा नासलती चुगली केली, आजूबाजू रिश्तेदार गेले, 2 घंट्याची पूजा वाया. तर चुगली, निंदा, नासलती करू नये. श्री गणेशाच्या मंत्राचा जप करावा. मौन स्वीकारून उपास करावा. संध्याकाळी पुनच्च्या अंगाला तीळ आणि आवळ्याचा कलक म्हणजे तीळ आणि आवळ्याचा रस लावून स्नान करावे. तीळ आणि आवळ्याचा रस लावून जर स्नान केले तर लक्ष्मीची प्राप्ती होते आणि त्याशिवाय 7 पिढ्यांच्या आणि 7 जन्मांचा जो पाप झालं असेल तर ते नाहीसे होते. म्हणून तीळ लावून अंघोळ केल्याने सर्व दरिद्रता नाश होते. 2 घटकापर्यंत एकाक्षर षडाक्षर मंत्राचा जप करावा. जप झाल्यानंतर मोदक, घारगे, करंज्या, तिळाचे लाडू पदार्थ श्री गणेशाला नैवेद्य म्हणून अर्पण करावे. उत्तम फळे, तांबुले यांचा उपचार समर्पण करावा. फुले 21 दुर्वा वाहून आरती ओवाळावी.
चंद्रदर्शनानंतर चंद्राला अतिथी मानून त्याची पूजा करावी, त्याला अर्घ्य अर्पण करावा व श्री गणेशाला महानैवेद्य दाखवून तोच नैवेद्य चंद्राला अर्पण करावा. ऐपतीप्रमाणे ब्राह्मण भोजन घालावे, श्री गणेशाची कथा श्रवण करावी, दुसऱ्याला सांगावी, शेअर करावी, आपण उपास सोडावा, रात्री गजाननाचे भजन कीर्तन करावे. याप्रमाणे नियमाने 1 वर्षभर जो संकष्टी चतुर्थीचे व्रत करेल त्याला पुत्र, संतती, धनसंपदा, मान प्रतिष्ठा जे काही पाहिजे असेल ते खूप प्रमाणात मिळेल. श्रावणात लाडू बनवावे, श्रावण महिन्यात लाडू बनवून गणपती बाप्पाला भोग लावावा. भाद्रपदमध्ये दही साखराचा नैवेद्य द्यावे, दूध साखर पंचामृताचे नैवेद्य द्यावे. अश्विनात पाणी न पिता कार्तिकात दुधाचे नैवेद्य द्यावे. मार्गशीर्षात पौष महिन्यात गोमूत्र पान करावे. माघात तीळचे नैवेद्य द्यावे. फाल्गुनमध्ये तूप साखर, चैत्रात पंचगव्य, वैशाखात दुर्वाची रास करावी. ज्येष्ठ महिन्यात तुपाचे नैवेद्य द्यावे. आषाढात मध. याप्रमाणे 1 महिना असे पदार्थ सेवन करून सर्व कार्य सिद्धी होतात. हे व्रत सांगितल्यावर ब्रह्मदेवाने मंगळवारी चतुर्थी आल्यास तिचे फल कोणते आणि ते सांगण्यास सुरुवात केली. आता ब्रह्मदेवाने मंगळवारच्या चतुर्थीचे महत्त्व काय आहे ते सांगण्यास सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वी अवंती नगरात भारद्वाज नावाचा एक महान तपस्वी राहत होता. तो अग्निहोत्र पालन करून विद्यार्थ्यांना वेदविद्या शिकवित असे. एके दिवशी तो शिप्रा नदीवर स्नानाकरता गेला. शिप्रेत जलक्रीडा करीत असलेल्या एका अप्सराला पाहून तो कामातुर झाला. त्याचे वीर्य खलन झाले. ते वीर्य पृथ्वीने आपल्या उदरात घेतले व त्यापासून जास्वंदाच्या फुलाप्रमाणे तांबड्या रंगाचा एक पुत्र उत्पन्न झाला. तो हळूहळू वाढू लागला. तो 7 वर्षाचा झाला. त्याने पृथ्वीला विचारले, मी तर इतरांप्रमाणे असून माझा रंग इतका लाल कसा काय? तेव्हा पृथ्वीने त्याला त्याचा सर्व जन्म वृत्तांत सांगितला. त्याने तिला आपल्या पित्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. पृथ्वी त्याला घेऊन भारद्वाजाजवळ आली. पृथ्वी जवळचा मुलगा आपलाच आहे हे त्याने ओळखले. त्याला जवळ घेतली, मिठी मारली, त्याचा स्वीकार केला. थोड्याच दिवसात त्याची मुंज करून वेद अध्ययन करायला लावले. श्री गणेशाच्या मंत्राचा उपदेश केला व अनुष्ठान करण्याची आज्ञा केली. पित्याच्या आज्ञेप्रमाणे त्या पृथ्वी पुत्राने नर्मदाच्या तटावर जाऊन 1000 वर्ष श्री गणेशाची तपश्चर्या केली. त्यानंतर माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी प्रत्यक्ष श्री गजानन श्री गणेश त्याच्या समोर प्रकट होऊन त्याला वर माग असे सांगितले. त्यावर तो पृथ्वीपुत्र म्हणाला, मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करायची इच्छा आहे. माझं नाव त्रिभुवनात प्रसिद्ध राहावे. तसेच ज्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही प्रसन्न झालात तर ती माघ शुद्ध चतुर्थी सर्वांचे कल्याण करणारी होईल असा वर मला द्या. त्यावर श्री गणेश म्हणाले, तुला देवा समवेत अमृत पान करण्यास मिळेल. तू मंगल अशा नावाने प्रसिद्ध होशील. तुझा रंग अग्निसारखा लाल आहे म्हणून तुला अंगारक असे म्हणतील. तुझा जन्म पृथ्वीच्या पोटी झाला म्हणून तुला भौम असे म्हणतील. असे म्हणून श्री गणेश अंतर्धान झाले. नंतर त्या पृथ्वीसुत मंगलाने तेथे दशभुजा गणपतीचे मंदिर बांधले. त्या ठिकाणाच्या गणेशाचे मंगलमूर्ती नाव ठेवले. श्री गणेशाच्या वरामुळे मंगल गजानन चरणी लीन झाला. सोमवारी येणाऱ्या चतुर्थीस गणेश प्रसन्न झाला म्हणून सोमवती चतुर्थीचे महात्म्य थोर आहे. भौमाचे नाव अंगारक आहे म्हणून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस अंगारिका चतुर्थी असे म्हणतात. पारनेर पश्चिमीस या चिंतामणी गणेशाचे चिंतामणी क्षेत्र या नावाने प्रसिद्ध आहे. तर तेथे जो कोणी चिंतामणी सरोवरामध्ये स्नान करेल चतुर्थीच्या दिवशी त्याच्या सर्व पापांचे नाश होऊन त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल. सर्व आजारपणा नाहीसा होईल. त्याचा रोग नाहीसा होईल. जो कोणी या चिंतामणी सरोवरामध्ये स्नान करेल चतुर्थीच्या दिवशी. चिंतामणी सरोवर, बल्लाळेश्वर सरोवर हे अतिशय महत्त्वाचे अष्टविनायकामधून अष्टविनायकाच्या कथा आणि अष्टविनायकांचे सरोवरा म्हणजे नुसते दर्शन घेणे सुद्धा मनुष्याचे खूप अगणित माप पुण्याची गणना आहे. मग ब्रह्मदेव म्हणाले, मी कैलासावर भगवान शंकराला भेटायला गेलो. त्यावेळी तेथे नारद पण आले. त्यांनी शंकराला एक फळ अर्पण केले. ते म्हणाले, ते फळ आपल्याला मिळावे म्हणून दोन्ही शंकरसूत कार्तिक व गणेश भगवान भांडू लागले. शंकरांना प्रश्न पडला की नक्की फळ कोणाला द्यावे. त्यावेळी त्यांनी मलाच विचारले. ते मी कार्तिकेला द्यावे असे सांगितले म्हणून शंकराने ते फळ कार्तिकेस दिले. परंतु झाले काय की गणेश माझ्यावर रागावले आणि मी पुन्हा माझ्या निवासस्थानी निघून गेल्यावर सृष्टी निर्माताचे कार्य करत असताना गणेश उग्र रूप धारण करून आले. मला घाबरू लागले. मी घाबरलो आहे असे वाटल्यावर चंद्राला मोठी गंमत वाटली. गणपतीला वाटले आपल्या ओभाडधोबाड रूपाला पाहून चंद्र मला हसला. गणेशाला हे पाहून राग आले. त्याने गणपतीला शाप दिला की तू माझ्या रूपाला हसलास, कुष्टेने हसलास म्हणून त्रैलोक्यातील कोणीही जीव तुझे दर्शन घेणार नाही. जे कोणी तुझे दर्शन घेतील त्यांना महापातक लागेल. म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी जो कोणी चंद्राचे दर्शन घेतो त्याला महापातक लागते. म्हणजे ज्या दिवशी गणेशजी स्थापना
होते, ज्या दिवशी गणेशजी विराजमान होतात त्या दिवशी चंद्राचे दर्शन निषेध आहे. कोणीही चंद्राचे दर्शन घेऊ नये. जो कोणी चंद्राचे दर्शन घेईल त्याला गणेशजीचा श्राप लागेल आणि त्याला महापातके लागतील. म्हणून ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी चंद्राचे दर्शन निषेध आहे. त्याच्यावर चोरीचा आळ येतो, नाही तर काहीतरी संकटे येतात, असा शाप देऊन श्री गणेश निघून गेल्यावर चंद्राचे पूर्वीचे शीतल शांती स्वरूप नाहीसे होऊन त्याला मलिन पुष्ट स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे चंद्र लाजेने लपून बसला. गणेशाच्या शापामुळे हे सर्व झाले आहे हे सर्व देवांना आता समजले. त्यांना खूप वाईट वाटले. मग सर्वजण मिळून श्री गणेशाकडे गेले. त्यांनी चंद्राला दिलेला शाप मागे घ्यावा असे विनवू लागले. तेव्हा श्री गणेशाला त्याची दया आली. क्यू येऊन त्याने चंद्राला जो शाप दिला होता तो मागे घेतला, शाप दिला. आणि जो कोणी सांगितले की भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी, ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन जो कोणी घेईल त्याच्यावर फार मोठे संकट येत राहील, असा शाप ऐकल्यावर सर्व देवांना खूप आनंद झाला आणि सर्वांनी श्री गणेशाची मनापासून प्रार्थना केली व आपापल्या ठिकाणी स्थानी निघून गेले सर्व देवता. नंतर त्यांनी चंद्राला बोलावून त्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश करून तप करण्यास सांगितले. चंद्र गंगाच्या दक्षिण तीरावर आला. तेथे एक उत्तम स्थान पाहून तप करू लागले. एकाक्षर मंत्राचा जप करता करता 12 वर्ष निघून गेले. प्रत्यक्ष श्री गणेश त्यांच्यावर समोर प्रकट झाला. तर मंत्र 12 वर्षपर्यंत कोणत्या मंत्राचा जप केला तर ओम गम गणपते नमः या मंत्राचा सतत 12 वर्ष जप केला. ज्या घरामध्ये पण ओम गम गणपते नमः काही संकट आली, काही कारण असतो, काही बाहेर जायचे, कोणत्याही कार्यात जर यश पाहिजे असेल तर ओम गम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून पाणी पिऊन बाहेर निघावे, म्हणजे आपल्या प्रत्येक कार्यात यश येतो. तर एकाक्षर मंत्राचा असा त्यांनी 12 वर्ष तप करून निघून गेले आणि प्रत्यक्ष श्री गजानन त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्याला म्हणाला, हे चंद्रा, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. तुला पूर्वीचं सुस्वरूप प्राप्त होईल. वद्य चतुर्थीच्या दिवशी तुझं दर्शन घेतल्याखेरीज माझी पूजा पूर्ण होणार नाही. म्हणजे प्रत्येक महिन्याची जी चतुर्थी येते, जो कोणी चतुर्थी करतं तर तुझं पहिले दर्शन घेतील तेव्हाच त्यांची पूजा आणि त्यांना त्या चतुर्थीच्या व्रताचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. पण भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी माझं दर्शन निषेध आहे. ज्या दिवशी माझी स्थापना होते, गणपती बसतात त्या दिवशी माझं दर्शन, चंद्राचे दर्शन घेणे निषेध आहे, असे स्वतः गणेशाने या गणेश पुराणात सांगितलेले आहे. पण भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी मात्र जो कोणी तुझं दर्शन घेईल त्याला शाप बाधेल आणि प्रत्येक महिन्याची चतुर्थीच्या दिवशी माझं दर्शन घेतील तेव्हाच त्यांची पूर्ण पूजा होईल. चंद्रा, तुझी एक कोर मी भूषण म्हणून माझ्या मस्तकी धारण करतो, असे गणेशाने चंद्राला सांगितले आणि गणपतीने चंद्राची कोर आपल्या मस्तकी भूषण म्हणजे आभूषणे अलंकार म्हणून आपल्या मस्तकी धारण केली. म्हणून आजपासून शुद्ध द्वितीयेला लोक तुझं प्रेमाने दर्शन घेतील आणि जो कोणी तुझ्या नावाच्या महिमा कथा ऐकेल त्यांना खूप काही पुण्याची गणना होईल. श्री गणेशाच्या आशीर्वादाने चंद्राचा मलिनपणा नाहीसा झाला. त्याला जे कुस्वरूप प्राप्त झालेलं होतं गणेशाच्या श्रापामुळे तर त्याचा तो कुशरीप नाहीसा झाला, मलिनपणा नाहीसा झाला आणि पूर्वीसारखं चंद्र चांगला दिसू लागला. चंद्राने गंगेच्या पश्चिम भागात गणेशाची मूर्तीची स्थापना केली आणि त्या मूर्तीच्या मस्तकावर चंद्रकला असल्यामुळे तिला भालचंद्र असे नाव दिले आणि ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा जप करायला सांगितला. ज्या घरामध्ये या जो कोणी 1 वेळा 11 वेळा 21 वेळा ओम भालचंद्राय नमः असा मंत्राचा जप सुद्धा केला तरी त्याला सर्वसिद्ध कार्यसिद्धी जप केल्याचे पुण्यफळाची, अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर ते भालचंद्राय असे नाव दिले आणि त्या स्थानाला सिद्धिक्षेत्र असे नाव ठेवून चालले गेले. मग गणेशाला आता दुर्वा का आवडतात? एकदा कृतिवर्याने गणेशाला दुर्वा का आवडतात? मग एकदा कृतिवर्याने गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय का असतात? गणेशाला दुर्वा का भातात याचे मला कारण सांगावे असा प्रश्न ब्रह्मदेवाला केला. ब्रह्मदेव म्हणाले, दक्षिणमध्ये जाम नावाचे एक शहर होते. त्या शहरामध्ये एक क्षत्रिय राहत होता. तो अतिशय गुणी व धार्मिक होता, श्रीमंत होता. त्याचे नाव सुलभ व त्याच्या पत्नीचे नाव सुभद्रा व ती धर्मपरायण आणि महान पतिव्रता होती. तिने आपल्या पतीचे मन जिंकले होते. एके दिवशी त्याच्याकडे फाटके मलिन वस्त्र धारण केलेला दारिद्र्य ब्राह्मण भिक्षा मागायला आला. मधुसूदन त्याचे नाव व ब्राह्मणाला वाटले सुलभ आपल्याला बघून हसत आहे म्हणून त्याने रागाच्या भरात त्याला शाप दिला, तू बैल होशील.
लोक तुला नागराला जोडून भरपूर कष्ट करून घेतील. ब्राह्मणाची ती शापवाणी ऐकून समुद्राला फार राग आला. आपल्या पतीचा काहीही गुन्हा नसताना त्याला शाप दिला म्हणून चिडून समुद्राने अतिथी ब्राह्मणाला शाप दिला. मूर्ख माणसा, तू माझ्या पतीचा काहीही दोष नसताना, अपराध नसताना, न काही विचारताना शाप दिला, बैल होशील. तर मी पण तू माझ्या पतीला श्राप दिला तर ब्राह्मणा, मी तुला सुद्धा श्राप देते की तू सर्व प्राण्यांमध्ये मूर्ख असा गाढव होशील. तर त्याच्या बायकोला सैन झाले नाही की आपल्या माणसाला या ब्राह्मणाने फक्त हसला, तितक्यात त्याने श्राप दिला की बैल होशील. तर तिला बायकोला सैन न झाल्याने त्या बायकोने पण त्या ब्राह्मणाला श्राप दिला की तू मूर्ख असा गाढव होशील. समुद्राचा हा शाप ऐकून तो ब्राह्मण अधिकच जास्त संतप्त झाला. अधिक त्याला राग आला, अधिक त्याला संताप आला आणि त्या एका स्त्रीने ब्राह्मणास श्राप द्यावा असे वैषम्य वाटून त्याने समुद्रालाच म्हणजे त्या बायकोला श्राप दिला की तू स्त्री असून ब्राह्मणास श्राप दिलास तर तू दारिद्री व अमंगल अशी चांडाळीन होशील. बरेच दिवस झाले. शापामुळे जो नवरा होता सुलभ तो बैल झाला, जो ब्राह्मण होता मधुसूदन तो गाढव झाला आणि जी बायको होती समुद्रे ती चांडाळीन योनी तिघांना प्राप्त झाली. एकमेकांच्या शापामुळे बैल, गाढव आणि चांडाळी तिघांना अशा रूप प्राप्त होऊन गेले. पहिले त्या टाइमामध्ये जर ऋषी पाणी घेऊन जर असे शिंपडून दिले की हा माझा श्राप आहे तर त्या टाइमामध्ये युगोयुगोने असं होत होतं, 1000 वर्ष पहिले असं होत होतं. तर खरोखर हे ते तिघ जण एकमेकांच्या श्रापामुळे बैल, गाढव, चांडाळीन तिघ पण झाले. पावसाळ्यात एके दिवशी काय झालं की ती चांडाळीन फिरत होती. समुद्रे जी होती ती चांडाळीन फिरत फिरत गावाच्या दक्षिणेस असलेल्या गणेशाच्या मंदिराजवळ ती चांडाळीन आली. त्या दिवशी भाद्रपदातील चतुर्थी असल्याने मंदिरात मोठा उत्सव होता. चांडाळीने एका चांगली निवाऱ्याची जागा मंदिराजवळ शोधली. त्या ठिकाणी शेक घेण्यासाठी तिने लाकडं व गवत, पालापाचोळा गोळा केला. लाकडे पेटवण्यासाठी विस्तव पेटवला. तेव्हा ती विस्तवावर फुंकर मारत असताना दुर्वाचा एक अंकुर वाऱ्याने उडाला आणि गणेशाच्या मूर्तीवर जाऊन पडाला. जी चांडाळीन आग आपलं अंग शेकण्यासाठी विस्तव केला, लाकडं गोळा केली तर ज्या वेळेस ती पेटत होती ते विस्तव पेटण्यासाठी, अंग शेकण्यासाठी तर फुंकर मारला तर फुंकरमध्ये एक दुर्वा होती. तर फुंकर मारताच बरोबर एक अंकुर दुर्वेचा गणेशाच्या मूर्तीवर जाऊन पडला. तितक्यात त्या ठिकाणी तो शापित गाढव, गाढव कोण? ब्राह्मण. तो शापित गाढव पण तेथे आला. बैल, बैल कोण? ती समुद्रा चांडाळींचा नवरा, बैल पण तेथे आला. त्यांनी गोळा केलेली हरडी खायला सुरुवात केली. दुर्वा त्यांनी बैलने आणि गाढवाने दुर्वा गोळा केली त्यांनी आणि ती दुर्वा खायला सुरुवात केली. ती कोणी खायची यात दोघांचा वाद, बैल आणि गाढवाचा भांडण सुरू झालं. दोघेही एकमेकास लाता मारू लागले. बैल गाढवाला शिंगे मारू लागला तर गाढव बैलाला लाता मारू लागला. असा दोघांचा धिंगाणा चालू असता दोघांच्या तोंडातील एक हरळीची दुर्वा गणेशाच्या मस्तकी जाऊन पडली. चांडाळींची तर फुंकर मारता मारता एक दुर्वा चालली गेली. बैल गाढव भांडण करता करता दोघांचा एक दुर्वाचा अंकुर गणेशाच्या मूर्तीवर जाऊन पडला. तर काय झालं? गणेशाला फार आनंद झाला की यांच्या भांडणाच्या वादविवाद करण्यामध्ये, हिचे अंग शेकण्यामध्ये तिघांनी मला एक एक दुर्वा अर्पण केली. रात्र झाल्यावर देवळात सामसूम झाली. जे गणेशाचं मंदिर होतं तिथे मोठा उत्सव होता तर त्या देवळात सामसूम रात्री झाली. आता हाडाळणीला म्हणजेच त्या चांडाळीला भूक लागली. काहीतरी खायला मिळेल या आशाने कोणाला पण न सांगता ती देवळात गुपचूप गेली आणि भक्तांनी देवाला समर्पित केलेले खाद्यपदार्थ खाऊ लागली. कोणी सफरचंद केले, कोणी केळे, मोदक, लाडू, घारगा, ज्याच्या श्रद्धानुसार गणपतीला उत्सव होता तर जो तो तिथे नैवेद्य आणून ठेवलेले होते. आता या चांडाळींना भूक लागली आणि रात्री सामसूम झालं तर ती खायला गेली. आशेने काहीतरी आपल्याला मिळेल या आशेने ती तिथे गेली आणि न कळता गुपचूप देवळात आली आणि भक्तांनी जी देवाला समर्पित केलेली खाद्यपदार्थ होती तिच्या पाठोपाठ खाऊ लागली. आता ती चांडाळीन तिथं गेली खायला तर त्या चांडाळींच्या मागे पाठोपाठ गाढव आणि बैल, तो तिचा नवरा बैल आणि गाढव तो ब्राह्मण, ते सुद्धा तिथं गेले आणि ते सुद्धा ते पूजाचे नैवेद्य होते तर ते दोघी बी भक्षण करू लागले. एकदम चांडाळीन बी खाऊ लागली, गाढव बैल पण ती नैवेद्य खाऊ लागली. त्यांची जोरजोरात गडबड ऐकून मंदिरातले झोपलेले आजूबाजूचे लोक जागे झाले. त्यांनी तिघांना पकडून एवढे मारले की रक्तबंबाळ केले तिघांना.
ते तिघही मंदिराच्या बाहेर वेदनेने विव्हळत पडले. असह्य वेदना त्यांना तिघांना होत होत्या. अशा अवस्थेत त्या तिघांनी काय केले, एक प्रदक्षिणा गणपतीला मारली, म्हणजे मंदिराला भोवती गोल गोल फिरून लोकांनी त्यांना नेली. एक प्रदक्षिणा इतक्या म्हणजे त्यांच्या रक्त निघायला लागले. असह्य वेदना त्यांच्याने सहन नाही होत त्या. अशा असह्य वेदनामध्ये सुद्धा त्यांनी गणपतीला एक प्रदक्षिणा मारली. श्री गणेशाची मूर्ती अपवित्र प्राण्यांमुळे विटाळली असे लोकांना वाटले की या श्री गणेशाची मूर्ती बैल, गाढव, चांडाळीन यांच्यामुळे अपवित्र प्राण्यांमुळे विटाळून गेली. म्हणून त्यांनी पहिल्या पूजेचे पूर्ण गणपती बाप्पाचे कपडे काढून घेतले, सर्व काही काढली, सर्व पूजा हे केली. मग गणेशजीचं मंदिर स्वच्छ केलं. मग सर्व काही पूजा त्यांनी पूर्ण मंदिर धुवून घेतलं, स्वच्छ केलं. पहिली पूजेचे विसर्जन करून दुसरी पूजा त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर रात्रीच्या वेळेस 2-3 वाजेपर्यंत त्यांनी ते तिथे खात होते. 3, 3:30, 4 वाजले. त्यावेळेस लोकांची गर्दी त्यांना मारामार करण्यामध्ये 1 तास असाच चालला गेला. ब्रह्ममुहूर्तीच्या वेळेस सर्व लोकांनी मग ते मंदिर धुतलं सर्व. आणि मग दुसरी पूजा करत अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या त्या तिघांना पाहून गणेशाला त्यांची करुणा आली. त्यांच्यामुळे आपणास 2दा पूजा झाली असे गणेशाला वाटले की आपले मंदिर पण लोकांनी धुतले आणि मला 2दा पूजा भेटली असे गणेशाला वाटले की आपल्याला बैल, गाढव, चांडाळींमुळे 2दा पूजा मिळाली. हे लक्षात घेऊन त्या तिघांचा उद्धार करावा असे गणेशाने मनात ठामले, योजले. गणेशाने त्यांना विमानातून गणेश लोकी नेण्याची आज्ञा केली. गणेश लोक होते. गणेश लोकामध्ये गणेशचे दूत, शिव लोकामध्ये शिवाचे दूत, लोकामध्ये ब्रह्माचे दूत, वैकुंठ लोकामध्ये वैकुंठचे दूत. प्रत्येक लोकांमध्ये ज्याचे ज्याचे दूत पहारेकरी राहतात. तर गणेशाने आज्ञा केली त्याच्या दूतांना, पहारेकऱ्यांना, की विमान घेऊन जा, चांडाळींला, बैलाला आणि गाढवाला तिघांना घेऊन या, त्यांचा उद्धार मला करायचा आहे. कारण त्यांनी एक फुंकर मारली, यांनी भांडणामध्ये मला एक दुर्वा अर्पण केल्या, त्याशिवाय यांनी माझे पदार्थ नैवेद्य खाल्ले, त्यांच्यामुळे मला 2दा पूजा मिळाली आणि असह्य वेदना होत होत्या तरी सुद्धा यांनी पूर्ण मला प्रदक्षिणा मारली. तर मी यांच्यावर तिघांवर खूप प्रसन्न झालो आहे. तर तुम्ही आता पृथ्वीलोकी म्हणजे भूलोकावर, मृत्यूलोकावर जा आणि त्या तिघांना माझ्या विमानामध्ये घेऊन या. गणेशाने असे दूतांना आज्ञा केली. तेव्हा ते गणेश दूत त्या तिघांना विमानातून नेत आहेत. हे पाहिल्यावर मंदिरातील भक्तांना आता तिघांना गणेश लोकी नेण्याचे कारण काय असे प्रश्न त्या दूतांना विचारला. विमान खाली आले. दूतांनी विचारला, हे तर चांडाळीन, हे तर बैल, हे तर गाढव, यांनी कोणतं पुण्याचं असं काम केलं होतं की यांच्यामुळे यांनी तर किती मंदिरं घाण करून ठेवली न, यांनी कोणते असे पुण्य केले होते की तुम्ही गणेश लोकातून तुम्ही यांना घ्यायला आले आहे. तर ते तुम्ही आम्हाला सांगू शकणार का की यांनी कोणते पुण्य केले होते, गणेशाला कसे काय यांनी संतुष्ट केले आणि यांना मोक्ष मिळाला. तर त्या सर्व लोकांनी दूतांना प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले, या तिघांनी कोणते पुण्याचे काम केलेले आहे ते आम्हाला सांगा, म्हणजे ते पुण्य आम्ही पण करून आम्हाला बी गणेश लोकात राहायला मिळेल, गणेशाला संतुष्ट करू आणि आम्हाला पण मोक्ष मिळेल, आम्हाला बी गणेश दूत घ्यायला येतील. त्यावेळेस गणेशाचे दूत त्यांना म्हणाले, एकदा नारद इंद्राला भेटवयास स्वर्गात गेले असता दुर्वाचे महात्मे काय आहे असे इंद्राने त्यांना विचारले. मग त्या लोकांनी त्या दूतांना प्रश्न केला की यांनी कोणते पुण्य केले ते आम्हाला सांगा, आम्ही बी ते पुण्य करू. मग आता गणेशाचे दूत एकदा काय झाले, नारद इंद्राला भेटायला गेले होते, ते दुर्वाचे महात्मे काय आहे ते संपूर्ण लोकांना आता सांगू लागले गणेशाचे दूत. तर असे इंद्राने त्याने प्रश्न केला. तेव्हा नारद त्यांना एक कथा सांगू लागले त्या लोकांना की नारद त्यांना एक कथा सांगू लागले. गणेशाचे दूत जे आहेत तर गणेशाचे दूत हे लोकांना सांगत आहेत एक कथा. एकदा नारद आणि इंद्र दोघांमध्ये ज्यावेळेस भेटायला गेले तर दुर्वाचे काय महात्म्य आहे तर ती कथा आता गणेशाचे दूत लोकांना सांगत आहे. मग त्यावेळेस कथा सांगू लागले. पूर्वी कौंडिन्य नावाचा एक ऋषी त्यावर नगराजवळ राहत होता. त्याच्या आश्रमात शेजारी मोठे सरोवर होते. त्या सरोवराकाठी कौंडिन्य ऋषी श्री गणेशाची मूर्तीची स्थापना केली होती. मूर्तीला रोज दुर्वा वाहून तिची पूजा करू लागले. तेही त्याची पत्नी आश्रया म्हणून श्री गणेशाला दुर्वा का आवडता तू असा प्रश्न कौंडिन्य ऋषीच्या बायकोने बी कौंडिन्य ऋषीला केला. त्यावर आता कौंडिन्य ऋषी सांगू लागले. त्यावर आता कौंडिन्य ऋषी दुर्वाची महात्म्याची कथा सांगू लागले. फार पूर्वी यमाने खूप मोठा उत्सव केला, यमलोकात साजरा केला.
त्या ठिकाणी तिलोत्मा अप्सरा नृत्य करीत होती. तिचे नृत्य पाहून यम तिच्यावर लुब्ध झाला. तिलोत्मा अप्सरावर यम तिच्यावर भाळला, तिच्यावर लुब्ध झाला. तेव्हा यमाच्या तेजापासून तिलोत्मेला एक राक्षस पुत्र झाला. तो आपल्या डोळ्यातील अग्नीने धरती जाळू लागला. यम लोकातील सर्व जीव भयभूत करू लागले. तिलोत्मेला एक राक्षस पुत्र झाला तेजापासून. जो तिलोत्मा होती ती अप्सरा होती, तर तिच्यावर एका तिलोत्मा नृत्य करीत होती. नृत्य करता करता तिच्यावर लुब्ध झाला. तर यम आणि तिलोत्मा दोघांपासून एक राक्षस पुत्र झाला. तिलोत्मेला दोघांपासून एक राक्षस पुत्र झाला. तर तो राक्षस पुत्र असा होता की त्याच्या डोळ्यातील अग्नीने धरती जाळू लागला. यमलोकातील जीव, जंतू, ऋषी, ब्राह्मण सर्वांना ते जाळू लागले. भगवान विष्णूकडे आता सर्व देव गेले. ते विष्णूची स्तुती करू लागले. त्यावेळी विष्णूने त्या राक्षसांचा वध, त्या राक्षसपुत्राचा वध कसा करायचा हे विष्णूकडे सर्व देव गेले. तर सर्व देवांनी विष्णूला विचारले की या यम आणि तिलोत्मापासून जो राक्षस पुत्र झालेला आहे तर त्याचा वध कसा करायचा ते आम्हाला सांगा विष्णूजी. तेव्हा तो राक्षसाचा वध कसा करायचा? श्री गणेशाच्या हातूनच होणार आहे त्या राक्षसाचा वध, असे कोणी सांगितले? विष्णूने. श्री गजाननाकडे तुम्ही जा असे सांगितले विष्णूने. मग विष्णू पण स्वतः सर्व देवांबरोबर विष्णूसुद्धा गणेशाकडे आले. ते त्यांची स्तुती करू लागले. तेव्हा गणेशाने बालक रूप धारण केलेले होते. तो म्हणाला, अंडलासुराला कसं मारायचं? जो राक्षस पुत्र आहे तिलोत्मेला झालेला, तर त्याचं नाव, त्या राक्षस पुत्राचं नाव अंडलासूर होतं. तर अंडलासुराला कसं मारायचं? विष्णूसह सर्व देव गणेशजी जवळ गेले. तर तुम्ही सांगा आता कसं मारायचं त्याला. तेवढ्यात अंडलासूर 10 दिशा जाळतच गणेश लोकात आले. तेव्हा या सगळ्यांनी तेथे पलायन केले. बाल गणेश मात्र हास्यवदनाने अंडलासुराकडे पाहत न भीता तेथेच थांबला. सर्वजण पळून गेले, पण गणपती बाप्पा गणेशजी तेथेच विराजमान राहिले. न भीता, काही करता, न डगमगता त्या राक्षसाकडे पाहत राहिले, अंडलासुराकडे. कौंडिन्य ऋषी मग पुढे अजून सांगू लागले, जेव्हा अंडलासूर गणेशाजवळ आला तेव्हा त्याच्या नेत्रातील अग्नीने समुद्र कोरडा करून गेला. त्या राक्षसाने त्याच्या डोळ्यातूनच सर्व समुद्र पूर्ण कोरडा करून टाकला. सर्व पाणी शोषून घेतलं. एवढी त्याच्या डोळ्यामध्ये शक्ती होती की पूर्ण समुद्र कोरडा पडून गेला. पृथ्वी डळमळू लागली. सर्व देव डळमळू लागले. तेव्हा बाल गणेशाने अंडलासुराला काय केले? डायरेक्ट गिळून टाकले. गणेशजीने अंडलासुराला, राक्षसाला गिळून टाकले. त्यामुळे कारण की राक्षसामध्ये अग्नी जास्त होती तर आग होती पूर्ण. आगीने त्याचे डोळे अगदी लाल होते, कारण की तो राक्षस काही पण गोष्ट अग्नीने जाळत होता, डोळ्यांनी जाळत होता. तर गणपती बाप्पाने काय केले? डायरेक्ट अंडलासुरालाच गिळून टाकले. त्यामुळे झाले काय आता की आग गणेशाच्या सर्व अंगाची होऊ लागली. कारण त्याच्या शरीरामध्ये, गणपती बाप्पाच्या शरीरामध्ये, गणेशाच्या शरीरामध्ये अंडलासूर गिळून टाकलेला आहे. तर शरीराची भयंकर आग होऊ लागली गणपतीच्या सर्व अंगाची. त्यावर शीतल काहीतरी लावायला पाहिजे होते, म्हणून सर्व देव धावले. त्यांनी मस्तकावर चंद्राची स्थापना केली, म्हणून त्याला भालचंद्र असे नाव पडले. शरीराची आग कशी तरी कमी व्हावी म्हणून सर्व देवांनी गणेशाच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली. चंद्र हा थंड असतो म्हणून चंद्राची स्थापना केली, म्हणून भालचंद्र असे नाव गणपतीला प्राप्त झाले. ब्रह्मदेवाने गणेशाला सिद्धी आणि बुद्धी नावाच्या 2 मानसकन्या अर्पण केल्या. त्या पंख्याने वारा घालू लागले. विष्णूने आपल्या हातातील कमळ, हे थंड असतं, त्याला कमळ अर्पण केले, म्हणून त्याला पद्यपाणी गणेशाला नाव पडले. वरुडाने उदकाचा अभिषेक केला, तोही त्याचा दाह शांत झाला नाही. हे पाहून शंकराने सहस्र मस्तक असलेला नाग, सहस्र याने 1000 तोंड असलेला नाग गणेशाला अर्पण केला, म्हणून त्याला व्यालब्धर असे नाव गणपतीला प्राप्त झाले. शेवटी 88 सहस्र मुनींनी 21 दुर्वाची एक जुडी गणेशाला अर्पण केली. 88,000 सहस्र मुनींनी म्हणजे 88,000 ऋषी मुनींनी 88,000 ऋषी 88,000 ऋषी जेवढे ऋषी आहेत त्यांनी 21 दुर्वा गणपतीला अर्पण केल्या. तेव्हा त्यांचा दाह शांत झाला.
गणेश म्हणाला, अनेक उपाय करून माझा देह, माझं शरीर शांत झालं नाही. मी अनलासुराला गिळून टाकलं होतं म्हणून माझ्या शरीराची खूप 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 आग होत होती. पण माझ्या शरीराची आग या 88,000 ऋषी मुनींनी मला फक्त 21 दुर्वा अर्पण केल्या. त्याच्याने माझ्या शरीराला शांत लाभलं, थंड झाला. मला जी वेदना होत होती ती वेदना कमी झाली. माझे शरीर अगदी पहिल्यासारखे शांत झाले. अनेक उपाय करून माझा देह शांत झाला नाही, पण दुर्वांनी माझा देह शांत केला. म्हणून आजपासून मला दुर्वा अत्यंत प्रिय राहतील. म्हणून दुर्वांनी शांत झाला म्हणून अत्यंत प्रिय मी या दुर्वा मानतो. मला ज्यांनी दुर्वा अर्पण केल्या त्यांना अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळेल. त्याच्या कोणत्याही कार्यामध्ये केव्हाही कधीच संकट येणार नाही. तो जो कार्य करेल ते निपुण राहील. सर्व कार्यांमध्ये त्याला कार्यक्षेत्र प्राप्त होईल. जो मला दुर्वा अर्पण करेल त्याला एक एक दुर्वामध्ये अश्वमेध पुण्याची फळाची प्राप्ती होईल. एवढे बोलून बाल गणेश गुप्त झाले. म्हणून तेव्हापासून गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय झाल्या. काल नलप्रशमन असे नाव मिळाले आणि त्या ठिकाणी एक सुंदर देवालय बांधून श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून विघ्नहराय नमः, विघ्नहर ते सुद्धा मला नाव प्राप्त झाले. तर म्हणून मला आजपासून दुर्वा अतिशय प्रिय राहतील. तर ही सर्व हकीकत, सर्व कथा गणेशाचे जे दूत आहेत त्या सर्व लोकांनी विचारले की या चांडाळीने, या बैलाने, ह्या गाढवाने कोणते असे पुण्य केले होते की यांना गणेश लोकातून विमान आले. तर ही अशी कथा होती की इंद्राने सर्व नारद मुनींना सांगितली. दुर्वाचे महात्मे काय आहे, कसे आहे, तर तिथे काय झालेले होते, कसा यम आला, कसे तिलोत्मा आली, कशी तिलोत्मा यमपासून पुत्र झाला, तो पुत्र कसा होता, तो पुत्राचा वध कसा झाला आणि त्यानंतर गणेशाची देह कसा शांत झाला. तर चांडाळीने अंग शेकण्यासाठी फुंकर मारली तर ती दुर्वावर गेली. बैलगाडव भांडण करण्यात दोघांनी एक एक फुंकर मारली तर ती गणेशाच्या मस्तकी पडली. आणि दोनदा पूजा झाल्याने गणपती बाप्पा तर प्रसन्नच झाले. म्हणून त्यांचा उद्धार करावा. जी गोष्ट, जी माझ्या शरीराची आग होती, अनलासुराला मी गिळून टाकलेले होते, तर माझी संपूर्ण शरीराची आग कोणत्याच उपायाने शांत झाली नाही, तर ती दुर्वांनी शांत केली. म्हणून मला आजपासून या दुर्वा अतिशय प्रिय राहील. जो मला एक दुर्वा पण अर्पण करेल त्याला अश्वमेध यज्ञाचं पुण्यफळाची प्राप्ती होईल. म्हणून यांचा उद्धार झालेला आहे. तर तुम्ही पण आता दुर्वा अर्पण करा, तुम्हाला बी तुमचा उद्धार होईल आणि गणेश लोकातून तुम्हाला गणेश दूत घ्यायला येतील. तर असे हे दुर्वाचे महात्मे, संकष्टी चतुर्थीचे महात्मे होते की ते मी तुम्हाला सांगितले. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे दुर्वाचे महात्मे, गणेशाचे महात्मे, संकष्टी चतुर्थीचे महात्मे काय होते मी संपूर्ण सांगितले. आशा आहे की आवडली असेल आणि समजली असेल. पहिली गोष्ट तर समजवण्याचा मी खूप प्रयत्न केला की तुम्ही घरात पण कोणाला सांगणार आणि दुर्वा का आवडते ते पण मी हळूहळू व्यवस्थित सांगितलं. तर मी माझ्या प्रयने जास्त मोठी तर नाही आहे, तुमच्या सर्वांपेक्षा लहानच आहे असं वाटतं मला. पण असं मी खूप चांगल्या प्रकारे, मी असं वाटत होतं की तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावून सांगू, म्हणजे तुमच्या चांगल्या डोक्यात पण राहील आणि तुम्ही तुमच्या मुलांना पण सांगणार की दुर्वा काय आहे. रात्री झोपण्याच्या वेळेस आपली मुलं जर आजूबाजू दोघांकडे आजकाल तर 2च मुलं राहतात, तर आजूबाजू झोपतात, तर त्यांना अशा कथा सांगायच्या. तेवढा त्यांना ज्ञानाची, बुद्धीची प्राप्ती होते. मन त्यांचं जे विचलित राहतं, कोणाची नजर दोष काही राहतं, तर अशा या गोष्टी सांगून आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात. सराउंडिंग चांगलं राहतं, वातावरण प्रसन्न राहतं. तर असा या गोष्टी आपल्या मुलांना सांगू शकतात. तर अशा या कथा खूप मनमोहक आणि छान आणि गणपती बाप्पाच्या आहे आणि गणेश पुराणातील आहे. त्याशिवाय म्हणजे त्यांच्यावर सुद्धा गणेश पुराणाचे पुण्य आपल्या मुलांना, आपल्या पतीला, सर्वांना लाभेल. आपल्या घरात हा व्हिडिओ लावून द्या. एक पाण्याची बाटली ठेवावी, घरात शिंपडावी, आजूबाजू शिंपडावी. ते पाणी अमृत समान आहे. हातावर अमृत समान प्राशन करून डोक्याला लावून 1 चम्मचभर प्यायचे. घरात राहू द्या गंगाजल समान. तर असे हे गणेश पुराण होता, गणेश पुराणातील कथा होत्या. तर मी व्यवस्थित तुम्हाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. मला अशी आशा आहे की आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर. आणि आपण कुठून, कोणत्या गावाहून बोलत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स. जय श्री गणेशा. काहीतरी फक्त माझा आत्मविश्वास
वाढवण्याचा प्रयत्न करा. मी पण जॉईंट फॅमिलीला आहे. वेळामध्ये वेळ काढून तुमच्या कमेंट्स येतात गावाहून. खूप चांगलं फायनान्शियल आहे माझ्या घरातून, खूप व्यवस्थित आहे, पण तुमच्या कमेंट्स येतात गावाहून. मला आनंद वाटतो की माझी कथा मी एवढं व्यवस्थित वाचून तुम्हाला श्रवण करू शकते. तुमच्या एका कमेंट्सने, गावाच्या कमेंट्सने मला दुसरा व्हिडिओ बनवण्याचा मोटिवेशन मिळतो. मी आजारी असो, काही असो, काम म्हणजे टाईम असो नको असो या नसो, पण रात्रीच्या 1 वाजेपर्यंत मी एक व्हिडिओ तयार करेल एवढं ठाम निर्णय करून तुमच्यापर्यंत सकाळी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. फक्त कमेंट्समुळे. कमेंट्स करत राहा, जास्तीत जास्त जणांना शेअर करत राहा. पण अशी मला आशा आहे की आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काही चुकलं असेल तर समजून घेत जा. इकडे मी बुराणपूरमध्ये MP साईड तर जास्त हिंदीच लँग्वेज चालते. माझं मराठीत एज्युकेशन झालेलं आहे, त्यामुळे वाचून घेते. इकडेच मला 25 वर्ष झाली हिंदी लँग्वेजमध्ये, तर थोडं म्हणजे बोलण्यात काही अडखळत असेल या हिंदी वर्ड येत असेल तर समजून घेणे. जय श्री गणेशा, जय श्री महाकाल. आणि 1 सप्टेंबर माझा बड्डे आहे, तर त्या दिवशी गणपती बाप्पाने मला एवढं मोठं गिफ्ट दिलं. तर काय गिफ्ट आहे तर मी ते तुम्हाला सांगते की मला विदेशमधून, अमेरिकामधून सिल्वर बटन आलेलं आहे. तर मी अजून ते फोडलेलं नाही आहे. तर म्हटलं बाप्पांनी 1 सप्टेंबर म्हणजे 31 तारखेला तर ते येऊन गेलेलं आहे, तर फोडायचं बाकी आहे. तर तुमच्यापर्यंत मी नक्की सिल्वर बटन शेअर करेल. आणि अजून माझा व्हिडिओ खूप पुढे घेऊन जा. 1 लाख सबस्क्रायबर माझी फॅमिली झाली आहे. तुमच्यामुळेच मला सिल्वर बटन प्राप्त झालं आहे, योग आलेला आहे सिल्वर बटनच्या. आणि बाप्पाने मला खूप मोठं गिफ्ट दिलं माझ्या बड्डेवर. ही मला सर्वात जास्त आनंद होत आहे. तर एक गोष्ट तुमच्याबरोबर माझी शेअर करण्याचा मी विचार केला, तर मी ते तुम्हाला सांगत आहे. तर येऊन जाईल तुमच्यापर्यंत सिल्वर बटनचे फोटो पण. 100Kचे तर आलेच. तुम्ही खूप लाईक, सबस्क्राईब केलं, धन्यवाद. थँक्स, सर्वांचे मनापासून धन्यवाद करते. थँक्स दिलतून. तर जय श्री गणेशा.